तपोज्ञाने चोखाळले. तपोज्ञाने म्हणजे काय? तप हे झालंच पाहिजे. आता आपण संसारी माणसं, आपल्या हातनं काही तप तसं होणार नाही. आपण काही घरदार सोडून जाणार नाही. मग घरदार सोडून जाणार नसेल तर आपण तप, आम्हाला सद्गुरूही अजून भेटले नाही. मग असं झालं तर आम्ही काय करायचं? तर त्यांनी तपाचे 3 मार्ग सांगितले. पहिलं सांगितलंय मुमुक्षुत्व असू दे, दुसरं सांगितलंय तितिक्षा व्रत करा, आणि तिसरं सांगितलंय प्रतीक्षा ठेवा. हे 3 जर व्रत तुम्ही पाळले तर तुमच्या हातनं तप होईल हे लक्षात ठेवा. हे तप कसं आहे? तर मुमुक्षुत्व म्हणजे भगवत विचार मनामध्ये आलाय तर त्याच्याबद्दल शंका घेऊ नका. जो काही आलाय तो टिकवायचा प्रयत्न करा, तो आणखीन वाढवायचा प्रयत्न करा, आणि तो विचार निश्चितपणे कुठल्याही प्रसंगात मनामध्ये राहू दे. म्हणजे त्या प्रसंगात त्या विचाराने तुम्हाला आतमधनं जी ताकद मिळेल ती उपयोगाला येईल. हे मुमुक्षुत्वाचं फळ सांगितलं. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं म्हणजे तितिक्षा. हे सगळ्यात अवघड आहे. तितिक्षा व्रत हे सगळ्यात अवघड आहे. कारण तितिक्षा व्रताचं पहिलं जे कंडिशन आहे ती म्हणजे रागवायचं नाही. रागवायचं ही पहिली कंडिशन. आणि ही कंडिशन जर पाळायची म्हटलं तर भयंकर अवघड. कुठल्याही प्रसंगामध्ये आपलं हे परीक्षा चालली आहे असं समजून की तितिक्षा व्रत पाळलं गेलं पाहिजे. मग अशा वेळेला अशा लोकांचं उदाहरण घ्यावं की मामांच्या इथे आम्ही अनेक वेळेला सुट्टी असली की जायचो दुपारी, कारण मे महिन्यात सुट्टी असायची, मग जायचं दुपारी. काही उद्योग नाही, मग पोरं खेळतात, आम्ही जायचो तिथे. तिथे गेलं तर एक दिवशी अशीच गेले होते. या ग्रहस्थांना कोण ताप भरला, अजिबात उठता येत नव्हतं. मला तर इतकं वाईट वाटत होतं की काय करावं, हे औषध घेणार नाही. त्यांना म्हटलं औषध घ्या तर ते म्हणले आमची औषधं चालू आहेत. त्यांची काहीतरी आयुर्वेदाची होती ते घेणार ना. मला असं वाटायचं की एखादं इंजेक्शन वगैरे टोचलं की बरं वाटेल, हे नाही म्हणायचं. तर ते म्हणायचे आमच्या शरीराला ह्याची सवय नाहीये, त्यामुळे मी तेव्हा हलगडी करू नको, 1-2 दिवसात जाईल आता. बरं म्हणे, पण आता तिथे बसून राहावं, त्यांना काही लागलं तर द्यावं असे आणि बसले होते. आणि एक बाई आल्या ते एवढे पत्रिकांचा गठ्ठा घेऊन आले आणि म्हणाल्या मामा मला काही गोष्टी विचारायच्या. तर मी त्याला म्हटलं ऐका तुम्ही, आज नका विचारू, 2 दिवसांनी विचारा, काही प्रलय होत नाहीये, आणि झालं तर होऊ दे, पण त्यांची तब्येत बरी नाही, तर तुम्ही त्यांना आता त्रास देऊ नका म्हटलं. ते झोपलेत बिचारे, ताप आहे त्यांच्या अंगात केवढा मोठा. त्या बाईला काही पटलं नाही. मग ताप असलं तर त्याला काय होतं, त्यांना काही तापालोपाचं होत नाही. अरे माणूसच आहे ना तो, शेवटी शरीर आहे ना त्यांचं. पण ह्या बाईचं पहिलं महत्वाचं ना, तिचे माझे चालला होता वाद. मी म्हणत होते तू आता बिलकुल विचारू नकोस, तू परत ये म्हटलं 2 दिवसात. तर ती कसली ऐकते. एवढ्यात मामा जागे झाले, उठून बसले आणि चोरडियाबाई समोर म्हणली काय आणलं होतंस? पत्रिका आणल्या होत्या मामा. आणि काय हवंय तुला त्याच्यात? माझा इतका संताप झाला होता की पत्रिका देताना तिची मी तिच्या हातात जोरात घेऊन अशी आपटत होते. तर मामा म्हणले तुला काय एवढा राग आहे? म्हटलं त्याचं कारण आहे, तुम्हाला एवढं बरं नसताना ह्या बाईला एवढं समजत नाही का की आपण आज विचारू नये म्हणून. तर म्हणले बाई तितिक्षा व्रत हे फार महत्वाचं आहे लक्षात. भगवंतांची तशी इच्छा असेल की मला एवढं होत असताना देखील ह्या गोष्टी समोर याव्यात. कशाला ओरडाआरडा करतीस? 4 पत्रिका बघितल्या की आम्ही मरणार नाही होत, तिचं तरी समाधान होईल म्हणाले. आलेल्या माणसाला तसंच परत पाठवणं हे बरं नव्हे. हे तितिक्षा व्रत आहे. हे आपल्याला एका क्षणाने जरी जमलं तरी आपण जिंकलो हे लक्षात ठेवा. मग त्याच्या पुढे प्रतीक्षा. ज्याला तितिक्षा जमली त्याला प्रतीक्षा जमते. तो कधीच असं म्हणत नाही की मला आज दीक्षा झाली उद्या देवकार्य दिसते. त्याला माहिती असतं आपण प्रतीक्षा करायची असते, कारण आपलीही काही कर्म आहेत. आपली कर्म संपल्याशिवाय आपल्याला हे मिळणार नाहीये हे त्याला तितिक्षेतच माहिती झालेलं असतं. अशी ही 3 व्रत आपल्याला करायला सांगितलं. आणि ते म्हणतात की 3 व्रत करताना हे तपच आहे एक प्रकारचं. कारण शांतपणे वावरणं, शांतपणे राहणं घरामध्ये कुठल्याही प्रसंगात, हे फार मोठं तप आहे असं मला वाटतं. तर हे असं तप ज्याला जमलं तर ते म्हणतात तो ज्ञानाने चोखाळलं, त्याला ज्ञान प्राप्त होतं.